ठीक आहे, तर लगेच सुरुवात करूया. विधान परिषदांविषयी पुढीलपैकी अयोग्य विधान कुठले? ठीक आहे, विधान परिषदांमधले कुठलं अयोग्य विधान आहे असा आपल्याला प्रश्न आहे. 4 स्टेटमेंट्स दिलेले, चारही वाचूया. विधानसभा विधान परिषद नष्ट करण्यासाठी ठराव संमत करू शकते. म्हणजे हे काय म्हणताय की एखाद्या राज्यामध्ये विधानसभा आहे, तर ती विधानसभा त्या राज्यातली विधान परिषद नष्ट करण्यासाठी एक ठराव किंवा रिझोल्युशन पास करू शकते. तर हे जे स्टेटमेंट आहे हे बरोबर स्टेटमेंट आहे. आपण सर्वांनी वाचले की आपल्याकडे प्रत्येकच राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाहीये. पूर्ण देशामध्ये जर कंपेअर केलं आपण तर फक्त 6 आपल्याला असे राज्य सापडतात ज्यांच्यामध्ये विधान परिषद आहे आणि ती विधान परिषदेची निर्मिती आणि तिचं नष्ट करणे हे सुद्धा त्या विधानसभेवरती अवलंबून आहे. त्या राज्याच्या विधानसभेला सर्वप्रथम त्याच्यासाठी ठराव करावा लागतो. पुढचं स्टेटमेंट बघा. धन विधेयकाच्या संदर्भात विधान परिषद ते ना नाकारू शकते ना त्यामध्ये दुरुस्ती सुचवू शकते. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. मनी बिल जे आहे, ठीक आहे, मनी बिलच्या संदर्भात नेहमी लक्षात ठेवायचं, मनी बिलच्या संदर्भात राज्यसभा असो किंवा विधान परिषद असो, ह्या ज्या दोन्ही बॉडीज आहेत यांच्याकडे लिमिटेड पॉवर आहे. ठीक आहे, मनी बिलच्या संदर्भात यांच्याकडे फक्त 14 दिवसांची पॉवर आहे की 14 दिवसच ते मनी बिल होल्ड करून ठेवू शकता किंवा त्याला पास करू शकता किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दुरुस्ती सुचवू शकता. ठीक आहे, पण त्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या या लोकसभेला किंवा विधानसभेला या ऍक्सेप्ट असतीलच असे नाही. म्हणजे ते त्याच्याशिवाय सुद्धा त्याला पास करू शकता आणि जास्तीत जास्त 14 दिवस होल्ड करू शकतात. 14 दिवसांनंतर ते जे मनी बिल आहे ते ऑटोमॅटिकली पास झालंय असं समजलं जातं. तर त्याच्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे की धन विधेयकाच्या संदर्भात विधान परिषद ते नाकारू शकत नाही किंवा त्यामध्ये दुरुस्ती सुद्धा सुचवू शकत नाही. ठीक आहे, दोन्ही स्टेटमेंट बरोबर. धन विधेयका व्यतिरिक्त इतर विधेयकांच्या संदर्भात, याचा अर्थ काय? ऑर्डिनरी बिल. ठीक आहे, जे सामान्य एखादं बिल असेल त्याच्या संदर्भात किंवा सामान्य विधेयकाच्या संदर्भात विधान परिषदेला ते संमती लांबणीवर टाकण्याचा अधिकार आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त बैठक घेतली जाते. ठीक आहे, आता बघा आयोगाने काय केलं, इथे थोडासा आपल्याला ट्रॅप दिला. कारण का? आपण जनरली विधान परिषदेला राज्यसभेसारखं समजत असतो. ठीक आहे, आपल्या डोक्यामध्ये ही कॉन्सेप्ट असते. मग राज्यसभेमध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आहे. जॉईंट सेशन, पार्लमेंटचं जॉईंट सेशन बोलवता येतं, लोकसभेचं आणि राज्यसभेचं. तर आपल्याला असं वाटू शकतं की त्याच पद्धतीने विधानसभेचं आणि विधान परिषदेचं सुद्धा जॉईंट सेशन बोलवता येईल, पण असं नाहीये. विधान परिषदेचं किंवा विधिमंडळाचं जॉईंट सेशन बोलवता येत नाही. त्याच्यामुळे 3 नंबरचं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. का ते मी पुढे जाऊन पुन्हा सांगतो. सध्या तुम्ही 4थं स्टेटमेंट बघा की राज्यसभेच्या तुलनेत विधान परिषदेला तुलनेने कमी अधिकार देण्यात आलेले आहेत. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. ते मी म्हटलं की विधान परिषद इज नॉट इक्वल टू राज्यसभा, इट इज लेस दॅन राज्यसभा, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, विधान परिषद इज लेस दॅन राज्यसभा, हे तुम्ही एक लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आले तर तुम्हाला ते सुटतील. ठीक आहे, आता तिसरं स्टेटमेंट मी बोललो चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलं? अयोग्य विचारले, म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 आपला आन्सर मार्क करणं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत आलेलो आहे. ओके, आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की राज्यसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये नक्की काय फरक आहे. ठीक आहे, बघा राज्यसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये एक थोडासा बेसिक एक फरक आहे. तो काय आहे बघा, की राज्यसभेमध्ये एखादं बिल आलं तर ते जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत ते होल्ड करून ठेवू शकतात. 6 मंथ होल्डिंग पिरियड. ठीक आहे, याच्यानंतर काय होतं की या ठिकाणी डेडलॉक आलाय असं समजलं जातं. ओके, डेडलॉक तयार झालेला आहे. 6 महिन्यापर्यंत ते बिल होल्ड करून ठेवलं. लोकसभेने पाठवलेलं बिल त्यांच्याकडे आलं होतं, 6 महिन्यापर्यंत होल्ड करून ठेवलं. मग डेडलॉक आला. अशा केसमध्ये पुढे जाण्याचा काहीतरी मेकॅनिझम पाहिजे. डेडलॉक आहे तर त्याच्यामधनं काहीतरी एक वे आउट पाहिजे की जेणेकरून कार्य होईल. तर मग इथे येतं जॉईंट सेशन. ओके, याचा अर्थ काय की आपल्याकडे राज्यसभा आणि लोकसभा यांचं जॉईंट सेशन बोलवून हे जे 6 महिने डेडलॉक झालेलं विधेयक आहे हे पुढे जाऊन पास केलं जातं. ठीक आहे, ही प्रोसेस झाली राज्यसभेच्या बाबतीत. मग आता विधान परिषदेला याच्यामध्ये काय चेंज आहे बघा. तर मित्रांनो, इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की विधान परिषदेमध्ये जेव्हा बिल येतं तर ते विधानसभेकडनं येतं. ठीक आहे, तर विधानसभेने पास केलेलं बिल विधान परिषदेमध्ये 3 महिन्यापर्यंत ते जास्तीत जास्त होल्ड करू शकतात. ठीक आहे, 6 महिने नाहीये तर 3 महिने होल्डिंग पिरियड आहे. ठीक आहे,
याच्यानंतर इथे जॉईंट सेशन होणार आहे का 3 महिन्यांनंतर? तर अजिबात नाही. ठीक आहे, याच्यामध्ये जॉईंट सेशनची प्रोव्हिजन नाहीये. ओके, मग तरी पण डेडलॉक आहे, 3 महिने त्यांनी होल्ड केलेलं आहे. मग आता पुढे कसं जाणार? तर पुढे जाण्यासाठी पुढे काय म्हटलंय, तरतूद अशी आहे की विधानसभा 3 महिने झाल्यानंतर ते बिल पुन्हा पास करेल. ठीक आहे, म्हणजे एकच बिल विधानसभा दोनदा पास करेल. ओके, आणि पुन्हा ते विधान परिषदेकडे पाठवलं जाईल. पुन्हा विधान परिषदेकडे आल्यावरती त्याच्याकडे 1 मंथ होल्डिंग पिरियड आहे. ओके, जर ह्या एका महिन्यात विधान परिषदेने ते पास केलं तर पास समजलं जाईल, की त्यांनी कुठलीच ऍक्शन घेतली नाही तरी पण ते विधानसभेने जसं पास केलंय तसं पास समजलं जाईल. ठीक आहे, म्हणजे विधान परिषद जी आहे ही जास्तीत जास्त 3+1 असे एकूण 4 महिन्यापर्यंत एखादं बिल जे आहे ते होल्ड वरती ठेवू शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या केस नंतर विधानसभेला ओव्हर रायडिंग पॉवर आहे. ठीक आहे, ओव्हर रायडिंग पॉवर म्हणजे यांच्या मताशिवाय सुद्धा ते एखादं बिल पास करून घेऊ शकतात. ठीक आहे, तर हा या दोघांमधला फरक होता. याच्यामध्ये आपल्याला एक कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. कीवर्ड हा तुमच्या एम लक्ष्मीकांत मध्ये दिलेला आहे, मराठीच्या पुस्तकांमध्ये दिलेला नाहीये, पण प्रश्न बनू शकतो, कीवर्ड वरनं प्रश्न बनू शकतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की राज्यसभा जी आहे ती राज्यसभा आपली रिवायझिंग बॉडी आहे. ठीक आहे, रिवायझिंग बॉडी म्हणजे अशी एखादी बॉडी जी पुनर्विचार करू शकते, म्हणून तिला बहुतेक अर्थाने लोकसभे एवढं स्थान आहे. पण विधान परिषद जी आहे राज्यांमधलं ही डिलाटोरी बॉडी आहे. ओके, डिलाटोरी बॉडी. डिलाटोरीचा अर्थ काय? डिले ओरिएंटेड. ठीक आहे, म्हणजे ती फक्त एखादी गोष्ट जास्तीत जास्त थांबवू शकते. ओके, डिले करू शकते, जास्तीत जास्त 4 महिन्यापर्यंत डिले करू शकते. त्याच्यानंतर विधानसभा जे आहे ते पुन्हा ते बिल पास करून ते अंमलात आणू शकते. ठीक आहे, इथे तसं नाहीये, इथे जॉईंट सेशन घेऊन ते पास करावंच लागतं. ओके, हा या दोघांमधला फरक होता जो आपल्याला इथे महत्वाचा होता, त्याच्यावरनं आपला हा प्रश्न सुटत होता. ठीक आहे,